जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर औद्योगिक वसाहत परिसरात बिबट वन्यप्राण्याची कातडी तस्करी करणाऱ्या 5 संशयितांना वनविभागाच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे। वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल युनिट मुंबई व नंदुरबारचे प्रादेशिक सहाय्यक वनसंरक्षक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नंदुरबार प्रादेशिक वनविभागाचे पथक तसेच नवापूर आणि चिचंपाडा वनविभागाच्या प्रादेशिक पथकाने संयुक्तरित्या सापळा रचून नवापूर औद्योगिक वसाहत परिसरात बिबट वन्यप्राण्यांची कातडीची तस्करी करताना एकूण 5 संशयित व्यक्तींना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे। या आरोपींकडून बिबट वन्यप्राण्याची तुकड्यांच्या स्वरूपात कातडी जप्त करण्यात आली आहे। ही बिबट्याची कातडी तस्करीसाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची मारुती कंपनीची स्विफ्ट कार वाहन क्रमांक GJ26A1513 तसेच काळ्या रंगाची युनिकॉर्न गाडी क्रमांक GJ26P9668, काळ्या व लाल रंगाचे डिस्कवर गाडी क्रमांक MH39Q4460, हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर गाडी क्रमांक GJ22M1447 देखील वनविभागाने जप्त केली आहे। या बिबट कातडी तस्करी प्रकरणी जालमसिंग व त्या गावित पाटीबेडकी तालुका नवापूर, रणजितभाई बापूभाई गामित झरणपाडा भडबुंजा उछल तापी गुजरात, उमेश रामा गावित माचाहोंडा विसरवाडी नवापूर, दिनेश गोबजी गावित झरणपाडा भडबुंजा उछल तापी गुजरात, बोराजी भाद्या गावित बोरपाडा पाटीबेडकी नवापूर जिल्हा नंदुरबार यांना अटक केली आहे। या साऱ्यांवर भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 48, 49, 44, 50 व 51 चा भंग केल्याने वनपाल वडकळंबी यांनी वनगुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक करीत आहेत। गुन्हेकामी योग्य ती कागदपत्रे तयार केले व आरोपीची शासकीय वैद्यकीय रुग्णालय नवापूर येथे आणून त्याची वैद्यकीय तपासणी केली। सदरची कार्यवाही वनसंरक्षक श्रीमती नीनू सोमराज धुळे, वनवृत्त उपवनसंरक्षक संतोष सस्ते, नंदुरबार विभागीय वनाधिकारी दक्षता धुळे सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार रोशन बुवा, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो WCCB मुंबई टीम, वनपरिक्षेत्र नंदुरबार प्रादेशिक नंदुरबार रोहयो, चिंचपाडा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल प्राशा पगार, नवापूर वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल काशीकर व गस्ती पथक शहादा, वनक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल व वनरक्षक यांनी सदर कार्यवाहीत सहभाग नोंदविला। पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर करीत आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। 4/2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली की काही लोक हे बिबट या वन्य प्राण्याच्या कातडीची तस्करी करणार आहेत। त्या अनुषंगाने वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई, नंदुरबार उपविभागाची टीम, नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल काशीकर हे सर्व आम्ही एक टीम मिळून एक सापळा रचला आणि आरोपींचा पाठलाग करत असताना त्यांना MIDC नवापूर या ठिकाणी आपण मुद्देमालासह ताब्यात घेतले। मुद्देमालामध्ये बिबट या वन्य प्राण्याची तुकड्यांच्या स्वरूपात कातडी सापडली। तसेच वाहतूक करत असताना वन्य प्राण्याची वाहतूक करत असताना एक कार आणि 3 मोटरसायकल देखील आपण ताब्यात घेतले। तसेच 5 संशयित आरोपी यांना आपण ताब्यात घेतलेले आहे आणि यांना आज माननीय न्यायालय नवापूर येथे हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची वनकोठडी दिलेली आहे। तरी पुढील तपास अमोल काशीकर वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर हे करीत।